चला मित्रांनो, आपण बघा इथं आलेलं आहेत. नाही लांब नाही ना. ही बघा गंगातळ, जी अंजना माता, जी हनुमंताची आई इथं आंघोळीला यायची. आता गंगातळामध्ये त्याला इथं बघा आंघोळ्या करतात लोक. आणि अंजनी पर्वत बघा इकडल्या बाजूला आहे आणि हा उजव्या बाजूला इथं गंगातळामध्ये त्याला. तर बघा इथे तो आपल्या जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला गंगातळ आहेत. बघा मस्त आहे अजून बी तीर्थ. बघा मित्रांनो, तिकडं पोहतात माणसं काही, ह्याला गंगातळ म्हणतात. आणि इथं अंजनी माता आंघोळीला यायची म्हणून इथं असं बघा इकडे पायऱ्या आहेत. असं मस्त मोठं तळ आहे मित्रांनो. बघा ह्याला गंगातळ, अंजनी माता आंघोळीला यायची मित्रांनो, ती तळ आहे इथलं. बघा लोक धुणं पिणं धुवतात. आता काही आपले आपले कामं करतात, काही बी तळ आहेत, मोठलं तळ आहे. बघा मित्रांनो, तळ्याची बघून घ्या माहिती. तळं भरपूर खोल आहे मित्रांनो. हे असं इथं पाणी भरपूर आहे खाली, कवाच आटत नाही मित्रांनो. तळं पाणी कवाच कमी होत नाही, वाढतं पाणी. आणि थोडं अजून पाणी 5 फूट वरी येतं आहे पावसाळ्या काळात. आणि ह्याच्या खाली पाणी जातच नाही म्हणले पेडेकर गुरुजी म्हणले, ह्याच्या खाली पाणी जात नाही. भरपूर दिवसाचं जुनं तळ, किती खोल आहे, असं भरपूर खोल आहे तळं. बघा मित्रांनो, हे भरपूर असं गंगातळ. बघा हे पेडेकर गुरुजी तिकडे फोनवर बोलतात. असा एरिया इथं बाजूला हवे आहे, पंचवटीला जातो हवे. पंचवटी इथून मित्रांनो अवघी 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर अलीकडल्या अंतरावर ही गंगातळ आंघोळीचं अंजना माताचं तळ आहे. आणि तिकडं बघा वरी डोंगर आहे, अंजनी डोंगर मध्ये ते पलीकडल्या बाजूला हे जवळच आहे. इथे हे बघा मित्रांनो, ह्याची रचना कशी केलेली आहे ती, बांधकाम असं बघा फरशी बसल्यासारखं एकदम. दुईकडल्या बाजूनं एकसारखे दगड बसलेत आणि मध्ये बारके मोठे दगड बसून ॲडजस्ट केलेले असते असे एकदम. बघा मित्रांनो, पाणी बरंच निर्मळ आहे, एवढं काही खराब पाणी नाही. साधू संत बघा तिकडे काही गडी माणसं पोहतात त्या पलीकडल्या त्या पायऱ्यावर. बघा मित्रांनो, इथं साधू संत काय आराम करतात, आपलं झोपलेत.